नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आणि अर्णव ऑफिसमध्ये आहेत. दोघंही बोलत आहेत कारण इकडे खूप मोठा गोंधळ झालेला आहे, ज्याचा विचारही केलेला नव्हता अशी गोष्ट घडलेली आहे. आता प्रश्न पडला असेल की हे सगळं काय बोललं जातंय? तर हो, नक्कीच. कारण इकडे अर्णवने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि जो निर्णय अर्णवचा असा आहे की ज्याचा विचारही कोणी केलेला नाही. कारण अर्णवने निर्णय असा घेतला आहे की त्याने राकेशला बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये घेतलेलं आहे. आणि आता ईश्वरीला ही गोष्ट कळलेली असते, त्यामुळे ईश्वरीला टेन्शन आलेलं आहे की अचानक सरांना असं का वाटलं की या माणसाला बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये घ्यावं. राकेशने सगळ्यांच्या समोर ते जाहीरही केलेलं असतं की आजपासून राकेश म्हणजेच राजेश भोसले हे बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये असणार आहेत. आता मात्र ईश्वरी पाहतच राहते. ईश्वरीला कळतच नाही की हे सगळं काय आहे आणि अचानक अर्णव सरांनी हा डिसिजन का घेतलेला आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता ईश्वरी त्या गोष्टींचा विचार करते. तर अर्णवचं असं म्हणणं आहे, जर का त्याचा माझ्या सात्विक फॅशनवर डोळा आहे, ही जर गोष्ट मला कळली तर मी त्याला सोडणार नाही. तो त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल असं अर्णवने जाहीर केलेलं आहे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवने ठरवलेलं आहे, म्हणजेच हे राकेश टाकीसाठी टाकलेलं एक जाळं आहे आणि ज्याच्यामध्ये राकेश अडकला जाणार आहे आणि याची राकेशला कल्पनासुद्धा नाही. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपण पाहतो की अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही आता सांगितलं जातं की त्या दोघांनीही जिलेबी तोडायची आहे, म्हणजेच जिलेबी एकत्र खायची आहे. तेव्हा मात्र नम्रताच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि नम्रता मात्र पाहत असते. नम्रता विचार करते की हे सगळं काय आहे आणि मग नम्रता म्हणते अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या बाबतीत आहे तर सगळे किती एनर्जेटिक आहेत, सगळ्यांना किती छान वाटतंय. पण आमच्या बाबतीत जेव्हा आहे तेव्हा कुणाला काहीच पडलेलं नाही आहे त्या गोष्टीचं, असं म्हणत नम्रता स्वतःच्याच मनात राग निर्माण करून बसलेली असते. इकडे अर्णवने त्याच्या तोंडामध्ये जिलेबी पकडलेली असते आणि तो ईश्वरीकडे पाहत असतो. तेव्हा मामा त्याला चिडवत असतो. ईश्वरीने तर डोळे बंद केलेले असतात आणि अचानक डोळे बंद केल्यानंतर तिच्या डोळ्यांसमोर जो चेहरा येतो तो पाहून तिला कळतच नाही आहे की आपण इथे आत्ता काय करत होतो, हे सगळं काय चाललं आहे. आणि ईश्वरी उठते आणि उठून बाजूला जाते. सगळेजण पाहू लागतात की हे सगळं काय झालं, म्हणजे अचानक हे सगळं काय आहे. त्यावेळेस मात्र इकडे अर्णव म्हणतो की काय झालं. ईश्वरी बाजूला निघून गेलेली असते आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरीला येऊन तो विचारू लागतो की काय झालं मी सिंधू. इकडे मामा मात्र सगळ्यांच्या समोर सांगत असतो की बहुतेक लाजलेत दोघंजण, बाकी काही नाही आहे, असं मामांचं सांगणं असतं. आजी त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात की काय झालं अचानक. म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की अर्णव आणि ईश्वरी त्यांचं लग्न झालेलं तेव्हाही हा खेळ खेळला होता, पण तेव्हा लग्न वेगळ्या परिस्थितीत झालेलं होतं, त्याच्यामुळं त्या दोघांना एकत्र वेळ घालवता आला नव्हता, म्हणून त्यांनी हे ठरवलेलं असतं. पण आता मात्र अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात सध्या तरी सगळं चांगलं सुरू आहे, मग काय प्रॉब्लेम आहे, हा विचार केलेला असतो. तेवढ्यात ईश्वरी मात्र अर्णवला म्हणते की राकेशच्या अपघाताच्या बाबतीत साक्षी दिलेले ते 2 साक्षीदार ते कॅटरिंगच्या वेळेच्यामध्ये आलेले आहेत. अर्णवला तर धक्का बसतो. अर्णव म्हणतो काय काय बोलते मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी सांगते की हो अर्णव सर, मी खरंच सांगते तुम्हाला. अर्णव म्हणतो काय. पण इकडे अर्णव आणि ईश्वरीच्या पाठीमागे लगेच धावत आलेली असते ती म्हणजेच वल्लरी. वल्लरीला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा राग आलेला असतो, त्या गोष्टी पटलेल्या नसतात आणि म्हणून तर ती सुद्धा त्यांच्या मागे धावत आलेली असते. आता मात्र वल्लरी तिथे धावत आलेली आहे हे पाहून अर्णव आणि ईश्वरीला तर काहीच माहीत नसतं, पण ती त्या दोघांकडे पाहते आणि गेटकडे पाहते तर तिला गेटवरती राकेश दिसतो. 2 माणसांशी राकेश हुज्जत घालत आहे, बोलत आहे, त्यांना ओरडून बोलत आहे, हे सगळं दिसतं. आणि तो पैसेही देतोय त्या माणसांना, ही गोष्टसुद्धा तिच्या लक्षात आलेली असते आणि त्याचबरोबर ते माणसं त्याच्याकडे पाहत असतात. राकेश मात्र त्या माणसांना म्हणत असतो, एवढी काय गरज पडलेली रे तुम्हाला.
म्हणजे एवढे पैसे दिले होते ना मी, मग तरी काम करायला का आलेला आहेत तुम्ही? कशासाठी? आणि काय आहे या सगळ्याचा अर्थ? असं म्हणत राकेश त्या लोकांबरोबर बोलत आहे, त्यांच्याबरोबर वाद घालत आहे. तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता तिथे पोचलेले असतात. आणि जेव्हा त्यांना हे लक्षात येतं, अर्णव आणि ईश्वरी गेटकडे पाहतात, तेव्हा गेटच्या समोर त्यांना राकेश उभा दिसतो. राकेशला ते दोघंही पाहतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ती माणसं इकडं तर गेली नसतील ना, म्हणून कॅटरिंगच्या त्या माणसाला त्यांनी विचारलेलं सुद्धा असतं. तेव्हा त्या व्यक्तीने यांना सांगितलेलं असतं की हो, ते आत्ताच बाहेर गेलेले आहेत. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी पाहत राहतात. म्हणजे काय झालं? अचानक ती माणसं गेली कुठं? हा मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि म्हणून दोघंही पाहतात. तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही विचार करत आहेत. ईश्वरीच्या डोक्यातले विचार काही केल्या थांबत नसतात. ईश्वरीला प्रश्नच पडलेला असतो आणि ती पाहते, राकेशला विचारते. तेव्हा राकेश मात्र सांगतो की नाही, मी ना फोनवरती बोलण्यासाठी आलो होतो. कसं घरात इतकी माणसं आहेत, एवढा गोंधळ सुरू आहे, पूजा आहे ना, त्याच्यामुळे मी बाहेर आलेलो होतो, असं राकेशने सांगितल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीने त्याच्यावर विश्वासही ठेवलेला असतो. इकडे आता ईश्वरी रूममध्ये येते. तिने त्या माणसाचा जो गमछा असतो पडलेला, तो सुद्धा उचलून आणलेला असतो. ईश्वरी रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर ती शोधाशोध करत असते. तिच्या डोक्यातनं विचार जात नसतात. तिला फक्त एवढंच आठवत असतं की का, म्हणजे हे सगळं जे काही घडलं आहे, ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे, हे ते विचार करत असते. तेवढ्यात आकाश तिथं आलेला असतो आणि आकाशला पाहून ईश्वरी म्हणते की काय झालं? आकाश पण ईश्वरीला येऊन विचारतो की मी येऊ का? तेव्हा ईश्वरी म्हणते, भाऊजी, ह्या फॉर्मॅलिटी कधीपासून करायला लागलात तुम्ही? एवढं सगळं करायची काय गरज आहे? असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये आता ईश्वरीने ठरवलेलं आहे त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र पाहायला मिळतं की ईश्वरी आकाशला म्हणते, काय होतं आहे? तेव्हा आकाश म्हणतो की मान्य आहे मला, तुम्हाला दोघांना खूप मनस्ताप झाला आहे. ईश्वरी, तुलाही खूप मनस्ताप झाला आहे. माझं आणि नम्रताचं लग्न अशा पद्धतीने झालं. पण प्लीज नम्रताला समजून घे. नम्रता माहिती आहे ना कशी आहे. आत्ताची परिस्थिती थोडी विचित्र आहे, हे मलाही माहिती आहे. त्याच्यामुळं मी एकच सांगतो आहे की मला असं वाटतं आहे की आपण नम्रताला समजून घेतलं पाहिजे. तेव्हा ईश्वरी म्हणते की चालेल, आणि काळजी नका करू भाऊजी. कसे ती तुमची बायको होण्याआधी ती माझी बहीण आहे, त्यामुळं तिच्या बाबतीत मी कधी चुकीचं वागणार नाही, असं ईश्वरी सांगत असते. आणि तेवढ्यातच आकाशला खूप बरं वाटतं. आकाशच्या लक्षात आलेलं असतं की काय झालेलं आहे ते. आणि मग आकाश नम्रता इकडे ईश्वरीला मिठी मारतो. म्हणजे आम्हाला सपोर्ट कर, आम्हाला तुझ्या सपोर्टची गरज आहे, असं आकाशने सांगितलेलं असतं. आणि म्हणून तर त्याने ईश्वरीने सपोर्ट द्यायला त्या होकार दिलेला असतो. आणि याच एका गोष्टीमुळं ईश्वरीबद्दल त्याला आधार वाटत असतो. आणि तेवढ्यात अर्णव येतो आणि म्हणतो, अरे चालू दे मी येतो, असं त्याचं मजेशीर असं वागणं चाललेलं असतं. आणि मग मात्र इकडे ईश्वरी म्हणते की काय हे आकाश भाऊजी तुमचं, असं म्हणत ईश्वरी आणि आकाश बोलत असतात. त्यानंतर अर्णव म्हणतो की काय चाललं आहे? तेव्हा आकाशला ती सांगत असते की हो, काळजी नका करू. त्याचबरोबर अर्णवही चिडवत असतो की जा जा, तुझ्या बायकोसोबतचा क्षण एन्जॉय कर जा, असं म्हणत आकाशला त्याने चिडवलेलं असतं. आणि इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, काय झालं? तर ईश्वरी म्हणत असते की मला ना कळतच नाही आहे खरंच, म्हणजे रोमॅन्टिकपणा, रोमांस हे सगळं तुम्हाला कळतच नाही आहे. कधी कळणार आहे ना ते काय माहिती मलाच लक्षात येत नाही आहे की ह्या गोष्टी काय होत आहेत आणि तुम्हाला कधी कळणार आहेत, असं म्हणत ईश्वरी इकडे अर्णवला चिडवत असते. अर्णव म्हणतो, म्हणजे मला कळत नाही म्हणजे काय? असं काय बोलतेस तू? असं म्हणत तो ईश्वरीला बोलतो. इकडे वल्लरी मात्र बारीक लक्ष ठेवून असते राकेशवरती. आणि ती राकेशकडे येते आणि राकेशला विचारते की काय झालं? म्हणजे तुम्ही 2 माणसांबरोबर जणू काही हुज्जत घालत होता, म्हणजे काय चाललेलं तुमचं नक्की? तेव्हा राकेश म्हणतो, ती 2 माणसं कुठली, आत्ता बघितलेली तुम्ही? तेव्हा ती सांगते की हो. तेव्हा मात्र राकेश म्हणतो की हो बरोबर आहे, हुज्जत घालत होतो. पण कशासाठी माहिती आहे का? कारण ती 2 माणसं कॅटरिंगवाली होती आणि आपल्या इथे अंगणात बसून दारू पीत होती. मग आता आपल्या घरी पूजा आहे, एवढं सगळं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांचा हा सगळा गोंधळ, हे काही मला पटलेलं नाही आणि म्हणूनच मी त्यांना बोलत होतो.
तेव्हा मात्र तो म्हणतो की मला खूप इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे, मी जातो. असं म्हणत आता राकेश तिथून निघून जातो. राकेश निघून गेलेला असतो. तेव्हा मात्र इकडे वल्लरी विचार करत असते. वल्लरीला खात्री असते की नक्कीच काहीतरी गोंधळ घातले ह्या माणसाने, कारण हे पॉसिबलच नाही आहे, हे शक्यच नाही आहे, हे वल्लरीच्या लक्षात आलेलं असतं. आता सगळे एकत्र खाली जमलेले असतात. तेव्हा ईश्वरी, वल्लरी सगळेजण तिथं असतात. तेव्हा आजी म्हणतात की खरंच मामा सांगायला सुरुवात करतात की आकाश आणि नम्रता, तुमच्या लग्नामध्ये तर आम्ही नव्हतो, तुमचं लग्न एन्जॉय करू शकलेलो नाही, पण आज मात्र आम्ही जेव्हा ह्या गोष्टी एन्जॉय करतोय, आज पूजेचा दिवस होता आणि पूजा सगळ्यांनी मिळून छान अशी एन्जॉय केलेली आहे, असं इकडे सांगितलं जातं. आता तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळेजण जेव्हा बोलत असतात आणि तेव्हा आता आजी सांगते की उद्या आपल्याला म्हणजे लवकरात लवकर देवदर्शन करणं गरजेचं आहे. आता वल्लरीचं वेगळंच सुरू झालेलं असतं. वल्लरी म्हणत असते की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत जायचं नाही, कारण जोपर्यंत देवदर्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही एकत्र राहायचं नाही, असं आजीने सांगितल्यानंतर मात्र आता इकडे वल्लरीच्या मनाप्रमाणे गोष्टी झालेल्या असतात. वल्लरीला बरं वाटत असतं की चला, म्हणजे ह्या दोघांना एकत्र राहू द्यायचं नाही, ही संधी आई ती तिला मिळालेली असते आणि त्यामुळं तिनं म्हणते की बरोबर आहे, आईने सांगितले काय लक्षात येते ना. तेव्हा त्यावरती आकाशचं म्हणणं असतं की चालेल, मग उद्याच जाऊन येतो देवदर्शनाला. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, अजिबात नाही आहे, ऊन किती आहे माहिती आहे ना तुला, अजिबात उन्हात जायचं नाही. कसं आहे, लग्न माझं म्हणणं ऐकलं नाही आहे आणि आता जर असं करणार असशील तर तेही चालणार नाही, ही गोष्ट माझी ऐकावीच लागणार आहे, असा हट्ट आता वल्लरीने केलेला असतो. तेव्हा आजी म्हणते की असू दे, सासू झाली ना तर ती, तिचं पण ऐका जरा, असं आजी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा आता निर्णय असा झालेला आहे की नम्रता आणि ईश्वरी या दोघींनी एकत्र राहायचं, तर आकाश आणि त्याचबरोबर अर्णव या दोघांनी एकत्र राहायचं. आता अर्णवची मात्र चांगलीच गोची झालेली आहे. अर्णवची मिस इंदौर म्हणजेच ईश्वरी आता नम्रताच्या रूममध्ये झोपायला चाललेली आहे. अर्णवला मात्र तिला थांबवायचं आहे. पण ती मात्र अगदी आनंदाने चाललेली आहे. या गोष्टीचा त्याला त्रास होतोय. तो काही कारण कळून तिला थांब म्हणतोय. "तुला तिकडं झोप येईल का? नवीन रूम आहे. कसं वाटेल तुला?" असं बरंच काही तो म्हणतोय. "नाहीतर असं करते का? तू आणि नम्रता इकडे या. मी तिकडं जातो. आकाशच्या रूममध्ये मला झोप येईल. मला काही प्रॉब्लेम येणार नाही. नवीन ठिकाण असलं तरी मला काही वाटत नाही." असं बरंचसं काही त्याने बोलून घेतलेलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, पण मी कुठं तुम्हाला काय म्हणलंय? मला नवीन ठिकाणी झोप येते. तुम्ही माझी काही काळजी करू नका." असं म्हणून तिने तिला लागणारा चार्जर, पाण्याचा मग हे सगळं काही उचललेलं आहे. अर्णवला अजूनही वाटत आहे की तिने थांबावं. काहीतरी कारण काढून अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. पण ती अर्णवला सांगते की आता वल्लरी मामीने सांगितलंय म्हणल्यानंतर नाही म्हणता येणार नाही. त्यामुळं आपल्याला तिकडं जाणं, मला तिकडं जाणं गरजेचं आहे. अर्णव म्हणतो, "ठीक आहे, आता तू ठरवलंच आहे तर मी काय करू शकतो? तुला थांबायचंच नसेल तर मी काय करू शकतो?" ईश्वरी म्हणते, "हे काय असलं? मी काय थांबणार नाहीच आहे. उगाच काहीतरी बोलू नका. एकतर माझी बहीण आलेली इतक्या दिवसानंतर, मला तिच्याशी छान गप्पा मारत बसायचं आहे." अर्णवला कळतं की ईश्वरी अजिबात रोमॅन्टिक बोलत नाहीये. आपणच उलट जास्त रोमॅन्टिक होतोय हे त्याच्या लक्षात येतं आणि तो एकदम शांतच बसतो. ईश्वरीला देखील काही गोष्टी त्याच्या लक्षात येतात, पण ईश्वरी काहीच बोलत नाही. तेवढ्यात तेथे आकाश आलेला असतो. आकाश आलेला असतो आणि चिडलेलाच असतो. आकाश म्हणतो, "हे काय? अगं इथल्या इथं तू चाललेली आहेस आणि हे काय काय घेतलंय? पाण्याचा जग घेतलायस, हा चार्जर घेतलाय. तिथं काय तुला जाऊन कायमचं राहायचं नाहीये. नुसतं तात्पुरतं चाललेली आहेस तू. तेवढ्यासाठी एवढं घ्यायची काय गरज आहे का?" ईश्वरी म्हणते, "हो, हो. काय झालंय?" अर्णव देखील म्हणतो, "अरे वाह! भलताच राग आला दिसतोय तुला." तो म्हणतो, "हो, चिडलोय मी अक्षरशः. संताप संताप होतोय माझा. कळत नाही मला काय करावं ते." अर्णव म्हणतो, "काय झालं पण तुला एवढं चिडायला?" तो म्हणतो, "कसं आहे रे, हे आजी आणि ही माझी आई आहे ना, ह्या कसल्या ओल्ड स्कूल आहेत. त्यांना काय प्रॉब्लेम आहे? आता मी माझ्या माझ्या रूममध्ये झोपलो असतो ना, काय त्यांनी हे नवीनच काहीतरी काढलेलं आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हे असंच असतं. तुम्हाला माहिती नाही आहे म्हणून सांगून ठेवते." तो म्हणतो, "पण हे मला नाही पटत आहे." ईश्वरी म्हणते, "हो, तुम्हाला पटत नसलं तरी हे असंच असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा." आणि आता ईश्वरी तिचं सगळं साहित्य घेऊन चाललेली असते. अर्णवला मात्र वाटत असतं की तिने जाऊ नये. अर्णव पुन्हा पुन्हा तिला म्हणत असतो, "पण नक्की तुझं मत आहे का जायचं? काय करणार आहेस तू बघ."
तेव्हा ती म्हणते, "हे बघा, आता हे सगळं फिक्स झालेलं आहे. तो विषय देखील आता तुम्ही काढू नका. मी जाणार आहे नव्हे, मी चालले आहे." असं म्हणून ती बाहेर निघत असते. अर्णव तिच्या पाठीमागेच पाहत असतो. ही सगळी गोष्ट आकाशच्या देखील लक्षात येत असते. तेवढ्यात ईश्वरीला फोन आलेला असतो नम्रताचा आणि तिला म्हणत असते, "अगं कधी येणार आहेस तू? लवकर येतेस ना? चल लवकर." ती म्हणते, "हो, हो, आलेच." असं म्हणल्याबरोबर ती रूमच्या बाहेर पडते आणि इकडे अर्णव तिला जाताना बाय-बाय करत असतो. हे सगळं चित्र पाहताना आकाशला खूपच नवल वाटत असतं. आकाशच पाठीमागून बाय-बाय हां आणि म्हणतो आणि इकडं अर्णव बाय-बाय म्हणतो आणि आकाश त्याला सांगतो, "गेली ती." अर्णव तिकडेच एकटक पाहत असतो आणि म्हणतो, "हो ना." आणि मग त्याच्या लक्षात येतं, की आपण खूप वेळ झालं ईश्वरी चालली आहे. तिच्याकडं टक लावून बघत बसलेलो आहे आणि आकाश त्याला म्हणतो, "बास तुला झोपायचं आहे की नाही झोपायचं ना ते सांग आता." अर्णव म्हणतो, "हो, म्हणजे झोपायचं आहे तर." म्हणतो, "चल मग ती गेलेली आहे. आता बोलत बसण्यात काय अर्थ नाही." असं म्हणून त्याने रूमचा दरवाजा लावायला लावला आहे. इकडे नम्रताच्या रूमकडं ईश्वरी आलेली आहे. नम्रता खुश होते, की ईश्वरी आलेली आहे. लगेच ती तिच्या हातातील साहित्य घेते आणि म्हणते, "सगळं कसं नवीन आहे. मला काय कळत नाहीये काय करावं ते." ईश्वरी म्हणते, "काही करायचं नाहीये. आता ना शांत राहायचंय आणि कसं वाटतंय सांग बरं तुला?" नम्रता म्हणते, "म्हणजे?" ती म्हणते, "अगं तुझी आता स्वप्नपूर्ती झाली आहे. इतके दिवस तुझं स्वप्न होतं ना आकाशबरोबर लग्न करायचं, ते आता स्वप्न पूर्ण झालेलं आहे. कसं वाटतंय तुला हे सगळं झाल्यावर?" तेव्हा नम्रता म्हणते, "खरं सांगू? मला ना खूप खूप छान वाटतंय. म्हणजे मी असं मला वाटतही नव्हतं की होईल, पण ते सगळं माझ्याबरोबर झालंय आणि मला खूप छान वाटतंय." ईश्वरी म्हणते, "हो, आता सगळं छान होणार आहे." नम्रता म्हणते, "पण अगं कसं आहे ह्या घरात बघ ना, माझ्या सासूबाईंना मी आवडत नाही, त्या आजींना आवडत नाही, परत त्या अंजलींना देखील आवडत नाही असं वाटतं मला." ईश्वरी म्हणते, "इतका सगळा विचार करायची काही गरज नाहीये आणि हळू सगळ्यांना आवडत असतंय. हळू ते सगळे तुला आपलंसं करतील." त्यानंतर नम्रता म्हणते, "तू कसं हँडल केलंस गं ह्या सगळ्यांना?" ते म्हणते, "मी केलंय ना, मग आता तू सुद्धा करू शकतेस. काही अवघड नाहीये. आपण दोघे आहोत ना, तर सगळं काही व्यवस्थित होईल." नम्रता म्हणते, "तू आहेस ना माझ्याबरोबर?" ईश्वरी म्हणते, "ये भी क्या बात है! अगं मी आहेच आहे तुझ्यासाठी. बिनधास्तपणे तू राहा आणि काही काळजी करू नको. सगळी लोकं आपलीशी होणार आहेत आणि तू सगळ्यांना आपलंसं कर. एवढं लक्षात ठेव, जेवढं तू त्यांना आपलंसं करशील, तेवढे ते तुला आपलंसं करणार आहेत. त्यामुळं आता मी जे सांगते ना, त्या पद्धतीनं तू राहिलीस, तर तुला काहीच अडचण येणार नाही. मी तुझ्या पाठीशी आहे, बिनधास्त राहा." असं तिनं तिला सांगितलेलं असतं. आता ईश्वरीनं एवढं तिला प्रोत्साहन दिल्यानंतर नम्रता देखील म्हणते, "तू आहे म्हणल्यानंतर मला काहीच काळजी नाही." ईश्वरीने नम्रताला स्वतःच्या जवळ घेतलेलं असतं आणि तिला म्हणते, "तुम खुश रहो, हम भी खुश है." इकडे अर्णव आणि आकाश एकमेकांशी बोलत आहेत. आकाश अर्णवला म्हणतोय, "आता मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत." अर्णव म्हणतो, "हां, विचार की." तो म्हणतो, "आता कसं असतंय मला जरा सांगशील का?" अर्णव म्हणतो, "म्हणजे कशाचं काय? कसं असतंय?" आकाश म्हणतो, "ते नाही रे, म्हणजे आता लग्नाच्या अगोदरचं मला सगळं माहीत होतं. म्हणजे कसं गर्लफ्रेंड असल्यानंतर काय करायचं ते मला कळत होतं. मी लवगुरूच होतो. पण आता तू माझा गुरु आहेस. कारण लग्न झाल्यानंतर कसं असतंय ना, ते मला माहिती नाहीये. जरासं त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करशील का?" तेव्हा अर्णव म्हणतो, "ते ना, हां, सांगतो तुला. असं काही नाही म्हणजे असतंय मस्त म्हणजे छान असतंय." आकाश म्हणतो, "असलं मोगम उत्तर देऊ नको. आता नक्की मला काय करावं लागणार आहे ना, ते मला सांगशील का?" तेव्हा तो म्हणतो, "हे बघ, तुला काही करावं लागणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवायचा, म्हणजे पार्टनर पण आपल्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या पार्टनरला समजावून सांगायचं, की माझ्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यावर प्रेम कर, म्हणजे सगळे सदस्य तुझ्यावर प्रेम करतील. त्यांना आपलंसं कर, म्हणजे ते सुद्धा तुला आपलंसं करतील. इतकं सिंपल आहे." असं म्हणल्यानंतर आकाश अक्षरशः टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणतो, "वाह! दादा, खरंच तू तर ग्रेटच झाला यार. खरंच तुला आता लवगुरूच म्हणलं पाहिजे. वाह, वाह! खरंच तुझं प्रमोशन झालंय." असं तो म्हणू लागतो. तेव्हा तो म्हणतो, "मग असं करूयात आपण बिझनेस बंद करूया आणि हे असलंच सुरू करूया." आकाश म्हणतो, "हां, मला पण असंच वाटतंय." म्हणतो, "चल झोप आता. सकाळी लवकर उठायचंय आणि तुला मीटिंगला जायचं आहे." तो म्हणतो, "मला अरे थांबून दे ना उद्याचा दिवस तरी घरी." तो म्हणतो, "नाही, अजिबात नाही. उद्याची मीटिंग महत्त्वाची आहे आणि ती तू अटेंड करायची लक्षात ठेव." असं म्हणून त्याने आकाशला झोपायला सांगितलेलं असतं आणि अर्णव देखील झोपण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याला झोप तर काही येत नसते. तो या अंगावर होत असतो नुसता आणि त्याला आठवत असते ईश्वरी. ईश्वरीचंही काही वेगळं नसतं. तिला देखील अर्णवची आठवण येत असते. अर्णवबरोबर घालवलेले क्षण तिला आठवत असतात.
तर अर्णवला देखील तेच क्षण आठवत असतात. ईश्वरीने आपल्या गालावर हळूच घेतलेली पप्पी आणि त्यानंतर ईश्वरीबरोबर झालेली झप्पी या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. तर ईश्वरी देखील याच गोष्टी आठवून गालातल्या गालात हसत असते. कसं आपल्याला अर्णव सरांनी आपल्या मिठीत घेतलेलं होतं आणि त्यानंतर आपणही त्यांच्यावर जीवापाड कसं प्रेम करतोय त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. ते क्षण आठवून ते गालातल्या गालात हसत असतात. अर्णवला तर असं वाटत असतं, आत्ताच्या आत्ता ईश्वरीने मला भेटायसाठी यावं. त्याला कळत नसतं की आता काय करायचं ते. डोळे झाकून ईश्वरी त्याच गोष्टी आठवते, तर इकडे डोळे उघडून अर्णव त्याच गोष्टी आठवून गालातल्या गालात हसत आहे. पण ईश्वरीला माझी आठवण येत असेल का? असा प्रश्न त्याला पडलेला आहे. झोपली असेल का ती? थांबा, फोनच करून बघूया, असं म्हणून त्याने ईश्वरीला फोन लावलेला असतो आणि जरासं मला भेटायला येते का बाहेर? असं सांगितलेलं असतं. ईश्वरी पण लगेच धावत पळत त्याला भेटायला आलेली आपल्याला पाहायला मिळतंय. ईश्वरी आल्याबरोबरच त्याला म्हणते, "काय झालंय? आकाश भाऊजी तुम्हाला काय बोलले का? काय समजलंय का? राखेलबद्दल काय समजलंय का? नक्की काय मला सांगाल का?" हे सगळं ऐकल्यानंतर अर्णवला कळतं, की ही किती अनरोमॅन्टिक आहे. मी तिला बोलवलंय कशासाठी आणि ही माझ्याशी बोलतेय काय? राकेशचा विषय काय काढलाय इथं आता तिनं? असा विचार करून तो चिडतो आणि म्हणतो, "झालंय? एवढंच तुला ऐकायचं आहे का माझ्याकडून?" ईश्वरी म्हणते, "हां, अजून काय महत्त्वाचं असेल तर सांगू शकता तुम्ही." तो म्हणतो, "हां, नाही आहे काय? हेच आहे माझ्यासाठी महत्त्वाचं. राकेशचं काय झालंय? आकाश काय बोललाय?" ते म्हणते, "हो, काय झालंय का तुम्हाला? ताप वगैरे आलाय का?" तो म्हणतो, "ताप मला नाही आलेला, ताप तुला आलेला आहे. जरासं तू बस, थोडं चिल हो, थोडं शांत बसून बोलशील का नाही आपल्याला?" ते म्हणते, "काय बोलायचं तुम्हाला? मला काही कळत नाहीये. तुम्हाला काय ऐकायचं आहे का माझ्याकडून?" अर्णव म्हणतो, "काय नाही ऐकायचं? तू जा बरं, मला नाही काय बोलायचं." ईश्वरी म्हणते, "झालं. हेच तुमचं असतंय. नुसतं चिडायचं, बोलायचं. तुम्हाला असं वाटतं तुम्ही वाटेल तसं करायचं. तुम्ही ये म्हणलं यायचं, जा म्हणलं जायचं, बस म्हणलं बसायचं, उठ म्हणलं उठायचं. तुमचा हा स्वभाव का बदलत नाहीये, हेच मला कळत नाही." असं बोलून ती जेव्हा बडबड करायला लागते, तेव्हा तो म्हणतो, "हीच गोष्टसाठी तर मी तुला बोलवलं होतं. तुझ्या बडबडीशिवाय मला झोपच लागत नाही." तेव्हा तिला कळतं, की अर्णव खरं तर रोमॅन्टिक होऊन आपल्याला बोलवतोय. ईश्वरी म्हणते, "आत्ता समजलं. आपण भांडणं केल्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही ना?" अर्णवला देखील तीच गोष्ट खरी वाटते. अर्णव म्हणतो, "मला देखील असंच वाटतंय, की तुझ्या भांडणाची आता मला सवय झालेली आहे. तू भांडलीस ना, तरच मला झोप लागते." आणि ईश्वरी म्हणते, "तुमच्याशी भांडल्यावर मलासुद्धा झोप लागते आणि खूप छान वाटतं. म्हणजे आता एवढी बडबड केली ना, मला इतकं छान वाटतंय, असं वाटतंय, की आता जाऊन झोपलं तर बरं होईल." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की अर्णव ऑफिसमध्ये आहे आणि त्याने मोठी अनाउन्समेंट केलेली आहे. त्याने राकेशला बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये घेतलेलं आहे आणि ही गोष्ट ईश्वरीला देखील समजलेली आहे. या सगळ्याचा जबरदस्त परिणाम म्हणजेच राकेश खुश झालेला आहे. राकेशला वाटलेलं नव्हतं, की आपल्याबरोबर असं काहीतरी होऊ शकतंय. पण आपण जे काही चांगलं वागलोय, त्याचा हा परिणाम झालेला आहे आणि आता त्याचा फायदा घ्यायची वेळ आलेली आहे, असं देखील तो स्वतःच्या मनाशी बोलत आहे. आता बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि त्यानंतर सात्विक फॅशन सगळं गिळंकृत करणार आहे, असं तो त्या खुर्चीकडे बघत बोलत आहे. "अर्णव, तू मला ओळखू शकत नाहीस रे. हा राकेश काय काय करू शकतो ना, ते फक्त त्यालाच माहिती आहे." असं तो स्वतःच्याच मनाशी बोलत आहे. पण ईश्वरीला मात्र ही गोष्ट पटत नाही. तेव्हा ईश्वरी अर्णवला विचारते, की "असं का केलं?" तेव्हा तो म्हणतो, "जर का त्याचा सात्विक फॅशनवर डोळा असेल, तर मी त्याला सोडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं आत्ता जरी मी त्याला बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये घेतलेलं असलं, तरी देखील मी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे, ही गोष्ट विसरू नका." असं तो ईश्वरीला सांगत आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.